आता शिर्डी माझे पंढरपूर ही आरती होईल। आरती नंतर दर्शनास प्रारंभ होईल। अब शिर्डी माझे पंढरपुर यह आरती होगी। आरती के बाद दर्शन कतार शुरू होगी। श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। हरि ओम। श्रेष्ठते लक्ष्मीश्च पत्न्या बहोरात्रे पार्श्वे नक्षत्रानिरूपमशवेनोऽव्याक्तम् ईशनन्यखानामम् इखान सर्वलोकम् इखान सावर्णि सूर्यतनयो यो मनकतदेष्टमः निशामय तदुत्पत्तिं विस्तराद्गदतो मम। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सद्गुरु श्री साईनाथ देवतेभ्यो नमः। प्रातः पूजनार्थे सकल पूजा परिपूर्णार्थे गन्धाक्षतपुष्पैः सम्पूज्य अथ धूपः वनस्पतिरसोद्भूतो गन्धाढ्यो गन्ध उत्तमः आग्रेयः सर्वदेवानां धूपोऽयं प्रतिगृह्यताम्। धूपमाघ्रापयामि दीपं साज्जन्यवर्धसंयुक्तं अन्यना योजितं मया दीपं गृहाण देवेश त्रैलोक्यदिविरापः। दीपं दर्शयामि धूपदीपान्ते उपहारनैवेद्यं निवेदयामि। चतुष्कोणमण्डलं कृत्वा तदुपरिनैवेद्यपात्रं निधाय गायत्री मंत्रेण पात्रान् सम्प्रोक्ष धेनवाः अमृते कृत्य ग्रासमुद्रयां प्रादर्शयेत। नैवेद्यं निवेदयामि। ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मणे नमः। नैवेद्यमध्ये पानीयं समर्पयामि। पुनर्नैवेद्यं निवेदयामि। ओम प्राणाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मणे नमः। नैवेद्यं समर्पयामि। हस्तप्रक्षालनं समर्पयामि। मुखप्रक्षालनं समर्पयामि। क्रोधवर्धनार्थे चन्दनं समर्पयामि। सद्गुरु साईनाथ देवतेभ्यो नमः। प्रार्थनापूर्वक नमस्कारान् करोमि। शिर्डी माझे पंढरपूर साई बाबार मावर बाबार मावर साई बाबार मावर शुद्ध भक्ती चंद्रभागा भाव पुंडलिक दागा पुंडलिक दागा भाव पुंडलिक दागा याहो याहो अवघे जन करू बाबांची वंदन साईंची वंदन करू बाबांची वंदन जणू म्हणे बाबा साई धाव पाव माझे आये पाव माझे आये धाव पाव माझे आये। श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। ओम गंगणपतये नमः। ओम श्री साईनाथाय नमः। हरिभक्तपरायण दास गणुकृत श्री साईनाथ स्तवन मंजरी। श्री गणेशाय नमः।
हे सर्वाधारा मयुरेश्वरा सर्वसाक्षी गौरी कुमारा हे अचिंत्या लंबोदरा पाहि मां श्री गणपते तू सकल गणांचा आदि ईश म्हणून म्हणती गणेश तू संमत सर्वशास्त्रांस मंगलरूपा भालचंद्रा हे शारदे वाग्विलासिनी तू शब्दसृष्टीची स्वामिनी तुझे अस्तित्व म्हणून व्यवहार चालती जगताचे तू ग्रंथकाराची देवता तू भूषण देशाचे सर्वथा तुझी अवघ्यात अगाध सत्ता नमो तुझसी जगदंबे हे पूर्ण ब्रह्मा संतप्रिया हे सगुणरूपा पंढरीराया कृपार्णवा परमसदया पांडुरंगा नरहरे तू अवघ्यांचा सूत्रधार तुझी व्याप्ती जगभर अवघी शास्त्रे विचार करीती तुझ्या स्वरूपाचा पुस्तकज्ञानी जे जे कोणी त्या तू न गवससी चक्रपाणी त्या अवघ्या मूर्खांनी शब्दवाद करावा तुला जाणती एक संत बाकीचे होती कुंठित तुला माझा दंडवत आदरे हा अष्टांगी हे पंचवक्त्रा शंकरा हे नररुंड मालाधरा हे नीलकंठा दिगंबरा ओंकार रूपा पशुपते तुझे नाम ज्याचे ओठी त्याचे दैन्य जाय उठाउठी ऐसा आहे धूर्जटी महिमा तुझ्या नावाचा तुझ्या चरणा वंदून मी हे स्तोत्र करीतो लेखन यास करावे साह्य पूर्ण तू सर्वदा नीलकंठा आता वंदू अत्रिसुता इंदिरा कुलदैवता श्री तुकारामादि सकल संता तेवी अवघ्या भाविकांसी जय जयाजी साईनाथा पतित पावना कृपावंता तुझ्या पदी ठेवितो माथा आता अभय असू दे तू पूर्ण ब्रह्मा सौख्यधामा तूची विष्णू नरोत्तमा अर्धांगी ती ज्याची उमा तो कामारी तूच की तू नरदेहधारी परमेश्वर तू ज्ञाननभीचा दिनकर तू दयेचा सागर भवरोगा औषधी तू हीनदीना चिंतामणी तू तव भक्तां स्वर्धुनी तू बुडतियांना भव्यतरणी तू भीतांसी आश्रय जगाचे आद्य कारण जे का विमल चैतन्य ते तुम्हीच आहा दयाघन विश्वहा विलास तुमचाची आपण जन्मरहित मृत्युहीना आपण प्रत तेच अखेर कळून येत पूर्ण विचारे शोधिता जन्म आणि मरण ही दोन्ही अज्ञानजन्य दोहोपासून अलिप्त आपण मुळीच महाराजा पाणी झऱ्यात प्रगटले म्हणून का तेथ उपळले ते पूर्वीच होते पूर्ण भरले आले मात्र आतुनी खाचेत आले जीवन म्हणून लागले अभिधान झरा ऐसे तिज लागून जलाभावी खाचची लागला आणि आटला हे मुळी ठावे न जला का की जल खाचेला देत नव्हते महत्व मुळी खाचेसी मात्र अभिमान जीवनाचा परिपूर्ण म्हणून ते आटता दारुण दैन्यावस्था येतिसी नरदेह ही खाच खरी शुद्ध चैतन्य विमलवारी खाचा अनंत होती जरी तरी न पालट तोयाचा म्हणून अजन्मा आपण मी म्हणतसे दयाघन अज्ञान नगाच्या कंदना करण्या भावे वज्र तुम्ही ऐशा खाचा आजवर बहुत झाल्या भूमीवर हल्ली अजून होणार पुढेही कालावस्थेने त्या प्रत्येक खाचे प्रत निराळे नावरूप मिळत जेणे करून जगतात ओळख त्यांची पटतसे आता चैतन्याप्रत मी तू म्हणणे ना उचित का की जेथे न संभवते द्वैत तेची चैतन्य निश्चये आणि व्याप्ती चैतन्याची अवघ्या जगाठाई साची मग मी तू या भावनेची संगत कैशी लागते जलमेघ गर्भीचे एकपणे एकसाचे अवतरणे भूवरी होता त्याचे भेद होती अनेक जे गोदेच्या पात्रात ते गोदा म्हणून वाहिले जात जे पडे कूपात तैसीन त्याची योग्यता संतरूप गोदावरी तेथील तुम्ही आहा वारी आम्ही थिल्लर कूप सरोवरी म्हणून भेद तुम्हा आम्हा भावया कृतार्थ आले पाहिजे तुम्हा प्रत शरण सर्वदा जोडून हात का की पवित्रता तुम्हा ठाई पात्रामुळे पवित्रता आली गोदा जलासी सर्वथा नुसत्या जलात पाहता ते एकपणे एकची पात्र गोदावरीचे जे का ठरले पवित्र साचे ते ठरण्यात भूमीचे गुणदोष झाले साह्य पहा मेघगर्भीच्या उदकाला जो भूमिभाग न बदलवी भला त्याच भूमीच्या भागाला गोदा म्हणाले शास्त्रवेत्ते इतरत्र जे जल पडले त्याने पदगुणा स्वीकारले रोगी कडू खारट झाले मूळचे गोड असुनी तैसे गुरुवरा आहे येथ षडरिपूंची न घाण जेथ त्या पवित्र पिंडांप्रत संत अभिधान शोभतसे
म्हणून संतती गोदावरी मी म्हणतो साजिरी अवघ्या जीवात आहे खरी आपुली श्रेष्ठ योग्यता जगदारंभापासून गोदा आहेच निर्माण तोयही भरले परिपूर्ण तुटीन झाली आजवरी पहा जेव्हा रावणारी येता झाला गोदातीरी त्यावेळचे तेथील वारी टिके कोठून आजवरी पात्र मात्र तेच उरले जलसागरा मिळाले पावित्र्य कायम राहिले जलपात्रांचे आजवरी प्रत्येक संवत्सरी जुने जाऊनी नवे वारी येत पात्रा भीतरी तोच न्याय तुम्हा ठाया शतक तेच संवत्सर त्या शतकातील साधूवर हेच जलसाचार नाना विभूती ह्या लाटा ह्या संतरूप गोदेसी प्रथम संवत्सरासी पूर आला निश्चयेसी सनत सनक सनंदनाचा मागून नारद तुंबर ध्रुव प्रल्हाद बलिनृपवर शबरी अंगद वायुकुमर विदूर गोप गोपिका ऐसे बहुत आजवरी प्रत्येक शतका माझारी पूर आले वरच्यावरी ते वर्णण्या अशक्यमी ह्या सांप्रतच्या शतकात संतरूप गोदे प्रत आपण पूर आलात साईनाथा निश्चये म्हणून तुमच्या दिव्य चरण मी करीतो वंदना महाराज माझ्या दुर्गुण पाहू नका किमपीही मी हीन दीन अज्ञानी पातक्यांचा शिखामणी युक्त अवघ्या कुलक्षणांनी परी अभेर करू नका लोहा अंगीचे दोष मनान आणि परीस गावीच्या लेंड्या ओहोळास गोदान लावी परतवुनी माझ्या मधील अवघी घाण आपुल्या कृपा कटाक्षे करून करा करा वेगे हरण हीच विनंती दासाची परिसाचा संग होऊन लोहाचे ते लोहपण जरी न होय गुरुवरा हरण तरी हीनत्व परिसासी मला पापी ठेवू नका आपण हीनत्व घेऊ नका आपण परीस मी लोह देखा माझी चाड आपणाते बालक अपराध सदैव करीते परी न माता रागावते हे आणून ध्यानाते कृपा प्रसाद करावा हे साईनाथ सद्गुरु तूच माझा कल्पतरू भवाब्धीचे भव्यतारू तूच अससी निश्चये तू कामधेनू चिंतामणी तू ज्ञाननभीचा वासरमणी तू सद्गुणांची भव्य खाणी अथवा सोपान स्वर्गीचा हे पुण्यवंता परमपावना हे शांतिमूर्ती आनंद घना हे चित्स्वरूपा परिपूर्ण हे भेदरहिता ज्ञानसिंधो हे विज्ञानमूर्ती नरोत्तमा हे क्षमा शांतीच्या निवासधामा हे भक्तजनांच्या विश्राम प्रसीद प्रसीद मजप्रती तूच सद्गुरु मच्छिंदर तूच महात्मा जालंधर तू निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर कबीर शेख नाथ तूच बोधला सांवता तूच रामदास तत्वता तूच तुकाराम साईनाथा तूच सखा माणिक प्रभू ह्या आपुल्या अवताराची परी आहे अगम्यसाची ओळख आपुल्या जातीची होऊन देता कवणाते कोणी आपणा म्हणती यवन कोणी म्हणती ब्राह्मण ऐसी कृष्णा समान लीला आपण मांडिली श्री कृष्णास पाहून नाना प्रकारे वदले जन कुणी म्हणाले यदुभूषण कुणी म्हणाले गुराखी यशोदा म्हणे सुकुमार बाळ कंस म्हणे महाकाळ उद्धव म्हणे प्रेमळ अर्जुन म्हणे ज्ञानजेठी तैसे गुरुवरा आपणासी जे ज्याच्या मानसी योग्य वाटेल निश्चयेसी ते ते तुम्हा म्हणतसे मशीद आपुले वसतिस्थान विंधा वाचून असती कान पात्याच्या तऱ्हा पाहून यवन म्हणणे भाग तुम्हा तैसी अग्नीची उपासना पाहुनी आपुली दयाघना निश्चय होत आमुच्या मना की आपण हिंदू म्हणूनी परिभेद हे व्यावहारिक याते चाहतील तार्किक परी जिज्ञासू भाविक त्यान वाटे महत्वयांचे आपुली आहे ब्राह्मस्थिती जात गोतना आपणा प्रती आपण अवघ्यांचे गुरुमूर्ती आहात आद्य कारण यवन हिंदूंचे विपट आले म्हणून तदैक्य करण्या भले मशीद अग्नीला स्वीकारिले लीला भक्तास दावावया आपण जात गोतातीत सद्वस्तुजी का सत तीच तुम्ही साक्षात तर्कातीत साचकी तर्कवितर्कांचे घोडे चालले किती आपणा पुढे तेथे माझे बापुडे शब्द टिकतील कोठुनी परी पाहुनी तुम्हाला मौन नये धरिता मला का की शब्द हेच स्तुतीला साहित्य आहेत व्यवहारी म्हणून शब्दे करून जे जे होईल वर्णन ते ते सर्वदा करीन आपुल्या कृपा प्रसादे संतांची योग्यता भली देवाहून आगळी अजादुजास नाही मुळी स्थान जवळ साधूंच्या हिरण्यकश्यपु रावणाला देवद्वेषे मृत्यू आला तैसा एकही नाही घडला प्रकार संत हस्ताने
गोपीचंदे उकिरड्यासी गाडिले जालंधरासी परी त्या महात्म्यासी नाही वाटला विषाद उलट राजाचा उद्धार केला चिरंजीव करूनी सोडिला ऐशा संतांच्या योग्यतेला वर्णन करावे कोठवरी संत सूर्य नारायण कृपा त्यांची प्रकाशपूर्ण संत सुखद रोहिणी रमण कौमुदी ती तत्कृपा संत कस्तुरी सोज्वळ कृपा त्यांची परिमळ संत इक्षु रसाळ रसनव्हाळी तत्कृपा संत सुष्ट दुष्टांप्रती समसमान निश्चिती उलट पाप्यावरी प्रीती अलोट त्यांची वसतसे गोदावरी जलात मळकट तेच धुवाया येत निर्मळ ते संदुकीत राहे लांब गोदेपासुनी जे संदुकी मध्ये बसले तेही वस्त्र एकदा आले होते धुवावया लागी भले गोदावरीचे पात्रात येथे संदुक वैकुंठ गोदा तुम्ही निष्ठा घाट जीवात्मे हेच पट षडविकार मळत्यांचा तुमच्या पदाचे दर्शन हेच आहे गोदा स्नान अवघ्या मळा ते घालवून पावन करणे समर्था आम्ही जन हे संसारी मळत आहो वरच्यावरी म्हणून आम्हीच अधिकारी संत दर्शन घेण्यास्तव गौतमी माझी विपुल नीर आणि धुणे मळकट घाटावर तैसेच पडल्या साचार त्याचे हीनत्व गोदेसी तुम्ही सघन शीत तरुवर आम्ही पांथस्थ साचार तापत्रयाचा हा प्रखर तापलासे चंडांशू त्याच्या तापापासून सदया करा रक्षण गुरुराया सत्कृपेची शीतळ छाया आहे आपुली लोकोत्तर वृक्षाखाली बैसून जरी लागते वरून ऊन तरी त्या तरू लागून छाया तरू कोण म्हणे तुमच्या कृपेविण पाही जगात बरे होणे नाही अर्जुनाला शेषशायी सखा लागला धर्मास्तव सुग्रीव कृपेने विभीषण साधलासे रामराण संतांमुळेच मोठेपणा लागला श्रीहरीसी ज्याचे वर्णन वेदांसी न होय ऐशा ब्रह्मासी सगुण करवून भूमीसी लाजविले संतांनीच दामाजीने बनविला महार वैकुंठपती रुक्मिणीवर चोखोबाने उचलण्या ढोर राबविले त्या जगदात्मया संत महत्व जाणून पाणी वाही जगज्जीवन संत खरेच यजमान सच्चिदानंद प्रभूचे फार बोलणे न लगे आता तूच आम्हा माता पिता हे सद्गुरु साईनाथा शिर्डी ग्राम निवासिया बाबा तुमच्या लीलेचा कोणा न लगे पाडसाचा तेथे माझी आर्षवाचा टिकेल सांगा कोठून जडजीवांच्या उद्धारार्थ आपण आला शिर्डीत पाणी ओतून पण त्यात दिवे तुम्ही जाळिले सवा हात लाकडाची फळी मंचक करून साची आपुल्या योग सामर्थ्याची शक्ती दाविली भक्तजन वांझपणा कैकांचा तुम्ही केलात हरणसाचा कित्येकांच्या रोगांचा बिमोड केलात उदिने वारण्या ऐहिक संकटे तुम्हान काही अशक्य वाटे पिपीलिकेचे कोठून मोठे ओझे मानी गजपती असो आता गुरुराया दीनावरी करा दया मी तुमच्या लागलो पाया मागे न लोटा मजलागी तुम्ही महाराज राजेश्वर तुम्ही कुबेरांचे कुबेर तुम्ही वैद्यांचे वैद्य निर्धार तुम्हा विणना श्रेष्ठ कोणी अवांतराचे पूजेस साहित्य आहे विशेष परी पूजावया तुम्हास जगी पदार्थ न राहिला पहा सूर्याची या घरी सण दीपवाळी आली खरी परी ती त्याने साजिरी करावी कोणत्या द्रव्ये सागराची शमवावया तहान जलना महीठाया वन्ही लागी शेकावया अग्नी कोठून द्यावा तरी जे जे पदार्थ पूजेचे ते ते तुमच्या आत्म्याचे अंश आधीच असतीसाचे श्री समर्था गुरुराया हे तत्वदृष्टीचे बोलणे परीन तैशी झाली मने बोललो अनुभवाविणे शब्द जाला निरर्थक व्यावहारिक पूजन जरी तुमचे करू मी सांगा तरी ते कराया नाही पदरी सामर्थ्य माझ्या गुरुराया बहुतेक करून कल्पना करीतो तुमच्या पूजना तेच पूजन दयाघना मान्य करा ह्या दासाचे आता प्रेमाश्रू करून तुमचे प्रक्षालितो चरण सद्भक्तीचे चंदन उगाळून लावितो कफनी शब्दालंकाराची घालितो ही तुम्हासाची प्रेम भावया सुमनाची माळा गळ्यात घालितो धूप कुत्सितपणाचा तुम्हा पुढे जाळितो साचा जरी तो वाईट द्रव्याचा परी न सुटेल घाण त्यासी सद्गुरु विण इतरत्र जे जे धूप जाळितात त्या धूपद्रव्याचा तेथ ऐसा प्रकार होत असे धूपद्रव्याचा अग्नीचा स्पर्श होता क्षणी साचा सुवास सद्गुण तदंगीचा जात त्याला सोडून
तुमच्या पुढे उलटे होते, घाण तेवढी अग्नीत जळते, सद्गुण उरती पाहण्या ते अक्षयीचे जगास. मनीचे गळाल्या कुत्सितपण, मलरहित होईल मन, गंगेचे गेल्या गढूळपण, मग ती पवित्र सहजची. दीप माया मोहाचा, पाजळितो मी हा साचा, तेणे वैराग्य प्रभेचा, होवो गुरुवरा लाभमसी. शुद्ध निष्ठेचे सिंहासन, देतो बैसावया कारण, त्याचे करुनिया ग्रहण, भक्ती नैवेद्य स्वीकारा. भक्ती नैवेद्य तुम्ही खाणे, तद्रस मला पाजणे, का की मी तुमचे तान्हे, पयावरी हक्क माझा. मन माझे दक्षिण, ती मी अर्पितो आपण, जेणे नुरेल करतेपण, कशाचाही मजकडे. आता प्रार्थनापूर्वक मात्र घालितो मी दंडवत, ते मान्य होवो आपणा प्रत, पुण्यश्लोका साईनाथा. प्रार्थनाष्टक. श्लोक. शांतचित्ता महाप्रज्ञा साईनाथा दयाघन, दया सिंधो सत्स्वरूपा मायातम विनाशन, जात गोतातीता सिद्धा अचिंत्या करुणालया, पाहि मां नाथा शिर्डी ग्राम निवासिया. श्री ज्ञानार्का ज्ञानदात्या सर्वमंगलकारका, भक्तचित्तमराळा हे शरणागत रक्षका. सृष्टिकर्ता विरिंची तू, पाता तू इंदिरापती, जगत्त्रया लया नेता रुद्रतो तूच निश्चिती. तुझ वीणे रिता कोठे ठावनाया महीवरी, सर्वज्ञ तू साईनाथा सर्वांच्या हृदयांतरी. क्षमा सर्वापराधांची करावी हेची मागणे, अभक्ती संशयाच्या त्या लाटा शीघ्र निवारणे. तू धेनू वत्समी तान्हे, तू इंदू चंद्रकांतमी, स्वर्णदी रूप त्वत्पादा आदरे दासहा नमी. ठेव आता श्री माझ्या कृपेचा करपंजर, शोकचिंता निवारावी गणू हा तव किंकर. ह्या प्रार्थनाष्टके करून मी करीतो साष्टांग नमन, पाप ताप आणि दैन्य माझे निवारा लवलाही. तू गाय मी वासरू, तू माय मी लेकरू, माझे विषयी नको धरू कठोरता मानसी. तू मलयागिरी चंदन, मी काटेरी झुडूप जाण, तू पवित्र गोदा जीवन, मी महापातकी. तुझे दर्शन होवोनिया दुर्बुद्धी घाण माझे ठाया, राहिल्या तैशीच गुरुराया, चंदन तुझला कोण म्हणे. कस्तुरीच्या सहवासे मृत्तिका मोल पावतसे, पुष्पासंगे घडतसे वाससूत्रा मस्तकी. थोरांची ती ही तरीती, ते ज्या ज्या गोष्टी ग्रहण करीती, त्या त्या वस्तू पावविती ते महत्पदा कारणे. भस्म कौपीन नंदीचा, शिवे केला संग्रह साचा, म्हणून त्या वस्तूंचा गौरव होत चहूकडे. गोपरंजनासाठी वृंदावनी यमुना तटी, काला खेळला जगज्जेठी, तोही मान्य झाला बुधा. तैसा मी तो दुराचारी, परी आहे तुमच्या पदरी, म्हणून विचार अंतरी ह्याचा करा हो गुरुराया. ऐहिक वा पारमार्थिक ज्या ज्या वस्तूस मानील सुख, माझे मन हे निशंक त्या त्या पुरविणे गुरुराया. आपुल्या कृपेने ऐसे करा मना लागी आवरा, गोड केल्या सागरा क्षारोदकपणाची नसे भीती. सागरा गोड करण्याची शक्ती आपणामध्ये साची, म्हणून दास गणूची याचना ही पुरी करा. कमीपणा जो जो माझा तो तो अवघा तुझा, सिद्धांचा तू आहेस राजा, कमीपणान बरवा तुझसी. आता कशास्तव बोलू फार, तूच माझा आधार, शिशु मातेच्या कडेवर असल्या निर्भय सहजची. असो ह्या स्तोत्रासी जे जे वाचतील प्रेमेसी, त्यांच्या त्यांच्या कामनेसी तुम्ही पुरवा महाराजा. ह्या स्तोत्रास आपुलावर हाची असो निरंतर, पठण करत्याचे त्रिताप दूर व्हावे एक संवत्सरी. शुचिर्भूत होऊन नित्य स्तोत्र करावे पठण, शुद्ध भाव ठेवून आपुलिया मानसी. हे अशक्य असले जरी तरी प्रत्येक गुरुवारी सद्गुरुमूर्ती अंतरी आणून पाठ करावा. तेही अशक्य असल्यास प्रत्येक एकादशीस वाचणे ह्या स्तोत्रास कौतुक त्याचे पहावया. स्तोत्रपाठका उत्तम गती, अंती देईल गुरुमूर्ती. ऐहिक वासना सत्वरगती त्यांची पुरवून श्रोते हो. ह्या स्तोत्राच्या पारायणे मंदबुद्धी होतील शहाणे. कोणा आयुष्य असल्या उणे तो पठणे होय शतायू. धनहीनता असल्या पदरी कुबेर येऊन राबेल घरी. हे स्तोत्र वाचल्यावरी सत्य सत्य त्रिवाचा. संततिहीना संतान होईल स्तोत्र केल्या पठण. स्तोत्र पाठकाचे संपूर्ण रोग जातील दिगंतरा.
भय चिंता निवेल, मान मान्यता वाढेल, अविनाश ब्रह्म कळेल, नित्य स्तोत्राच्या पारायणे. धरा बुध हो स्तोत्राविषयी, विश्वास आपुल्या मानसी, तर्क वितर्क कुकल्पनेसी, जागा मुळी देऊ नका. शिर्डी क्षेत्राची वारी करा, पाय बाबांचे चित्ती धरा, जो अनाथांचा सोयरा, भक्त काम कल्पद्रुम. त्याच्या प्रेरणे करून हे स्तोत्र केले लेखन, मज पामरा हातून ऐसी रचना होय कैसी. शके 1840 भाद्रपद शुद्ध पक्षात, तिथी गणेश चतुर्थी सत्य, सोमवारी द्वितीय प्रहरी. श्री साईनाथ स्तवन मंजरी पूर्ण झाली महेश्वरी, पुनीत नर्मदेच्या तीरी, श्री अहिल्ये सन्निध. महेश्वर क्षेत्र भले, स्तोत्र तेथे पूर्ण झाले, प्रत्येक शब्दासी वदविले, श्री साईनाथे शिरुनी मनी. लेखक शिष्य दामोदर, ह्यास झाला साचार, दास गणू मी किंकर, अवघ्या संत महंतांचा. स्वस्ति श्री साईनाथ स्तवन मंजरी, तारक हो भवसागरी, हेच विनवी अत्यादरी, दास गणू श्री पांडुरंगा. श्री हरिहरार्पणमस्तु. शुभम भवतु. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल. सीताकांत स्मरण जय जय राम. पार्वती पते हर हर महादेव. श्री सद्गुरु साईनाथ महाराज की जय. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभम भवतु. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय.